शुभजल क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन प्रेस करा। सर्व मंगल मांगल्ये शिवै सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या आणि घटस्थापनेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आणि आपल्या चॅनलमध्ये देखील सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर तुम्हाला असं वाटत असेल की बाई घटस्थापनेच्या दिवशी गणपती विसर्जनाचा व्हिडिओ का पोस्ट करते, तर खरं सांगायचं झालं तर मध्यंतरी ना माझे हेल्थ इश्यू खूप होते आणि मेडिकल रिझन्स आहेत त्याला भरपूर। त्यामुळे मी व्हिडिओ तर सर्व काही शूट केले, खूप सर्व व्हिडिओ गॅलरीमध्ये पडून आहेत, पण मग एडिटिंगला किंवा व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी खरं तर वेळच मिळेनासा झाला आहे। कारण एवढ्यात आहे ना 2-3 महिन्यांपासून माझे खूप सर्व हेल्थ इश्यू चालू आहेत आणि त्यामुळे माझी मेंटली कंडिशन देखील तशी नाही की मी व्हिडिओ एडिट करेल किंवा पोस्ट करेल। त्यामुळे हा बाप्पांचा विसर्जनाचा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करते। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की मी सध्या किती लेझी झाले। तर खूप आळशी झाले मी एवढ्यात 2-3 महिन्यांपासून आहे ना। जसं मला कळलं ना की माझा हा मेडिकल इश्यू आहे, तेव्हापासून आहे ना माझं मन असं कोणत्याही गोष्टीत लागत नाही आहे आणि कुठलीही गोष्ट करायला मला इंटरेस्ट देखील वाटत नाही आहे। व्हिडिओ मी खूप सर्व काढलेत, कारण गणपती बाप्पा जेव्हा बसले होते तेव्हा नाशिक सिटीमध्ये खूप सर्व ठिकाणी आरस वगैरे असतात, देखावे सादर करण्यात आलेले असतात, तर ते देखील मी बघायला गेलेले होते मन रमावं म्हणून। आणि गेल्यामुळं मग मी प्रत्येक ठिकाणाचे व्हिडिओ देखील काढले आहेत, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करता येतील, कारण खूप छान छान देखावे होते यावर्षी। म्हणून मग मी व्हिडिओ सर्व काढून तर ठेवले, पण एडिट काय केले नाही आणि अजून तुमच्यासोबत शेअर देखील नाही केले। तर हा बाप्पांच्या विसर्जनाचा व्हिडिओ आहे आणि खूप दिवसानंतर मी तुमच्यासोबत शेअर करते। त्याला कारणच ते आहे की हेल्थ इश्यूमुळे। तर त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे, कारण मला तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आणि सल्ल्याची देखील अपेक्षा आहे, कारण तुमच्या सर्वांकडून मला काही गोष्टी शिकायला मिळतील आणि कळेल देखील की मी त्याच्यावरती काय उपाय केला पाहिजे। तर तो व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। लवकरच मी तो व्हिडिओ बनवणार आहे। तर आता सध्या आजपासून घटस्थापना चालू होती, म्हणजे चालू झाली आहे आणि देवी देखील बसतील आता 9 दिवस। सगळीकडे धूमधाम असेल, दांडिया गरबा नवरात्रोत्सव आता खूप म्हणजे धूमधडाक्यात सगळीकडे साजरा होत असतो। आमच्या इथे देखील खूप धूमधडाक्यात यावर्षी नवरात्रोत्सव आहे, तर ते देखील मी व्हिडिओ तुमच्यासोबत जमेल तशी शेअर करेल। मी सांगत नाही की मी वेळेत शेअर करेल, पण नक्कीच शेअर करेल। आणि गणेशोत्सवाच्या वेळी जेव्हा जे काही देखावे आम्ही बघायला गेलेलो ना, तर ते देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे। लेट का होईना पण करणार आहे। होप सो तुम्ही माझी कंडिशन समजून घ्याल आणि मला सपोर्ट द्याल। आत्तापर्यंत जसा सपोर्ट केला आहे, इथून पुढे ही अशा सपोर्टची अपेक्षा असणार आहे। आणि जे कोणी नवीन चॅनलवर असेल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अजून काही ओपिनियन असतील तर कमेंट्सद्वारे ते कळवा आणि नक्कीच मी तुमच्यासोबत छान छान व्हिडिओ शेअर करत जाईल, नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल। खूप सर्व व्हिडिओ आहेत, त्यामुळे मग वेट करावा लागेल थोडे दिवस तुम्हाला, पण मी एक ना एक व्हिडिओ म्हणजे प्रत्येक व्हिडिओच तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। कारण व्हिडिओ मी काढून तर ठेवले खूप, मग डिलीट पण करूशी वाटत नाही आणि असं पण वाटतं की आपण ते शेअर नाही केले। त्यामुळे भेटूया अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये। कीप स्माइलिंग, स्टे हेल्दी, टेक केअर, बाय।